नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकाच घरात 200 पेक्षा जास्त मतदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी पवार गटाचे नेते दिनेश भंग यांनी केला होता। मात्र हा प्रशासनाचा तांत्रिक घोळ आहे, फसवणूक नाही। पौर्णिमा सिन्हा, अंबिका बनोटो आणि रेखा सापकने यांच्यासारखे नागरिक वानाडोंगरी परिसरात 30 वर्षापासून वास्तव्यास आहे। मात्र सर्वांच्या मतदार यादीत घर क्रमांक 1 दाखवण्यात आला। वास्तविक हे सर्व वेगवेगळ्या घरात राहतात, पण BLO कडून चुकीचा क्रमांक नोंदवला गेल्याने गोंधळ झाला। भाजप आमदार समीर मेघे यांनी आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की सर्व मतदार हे स्थानिकच आहे। निवडणुकीपूर्वी विरोधक फेक नॅरेटिव्ह तयार करत आहेत, असा आरोप त्यांनी केला। वानाडोंगरीचे मुख्य अधिकारी राहुल परिहार यांनी स्पष्ट केले की घर क्रमांक नसलेल्या अतिक्रमण क्षेत्रांमध्ये तात्पुरते 1 किंवा 0 क्रमांक दिले जातात। निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत 9 ते 13 ऑक्टोबर मध्ये आक्षेप नोंदवून दुरुस्ती केली जाईल। म्हणजे याचाच अर्थ 200 मतदार एकाच घरात राहत नाही, तर प्रशासनाच्या घर क्रमांक नोंदणीतील चुकांमुळे असा गैरसमज निर्माण झालाय।